नमस्कार शेतकरी मैत्रिणींनो आणि मित्रांनो. चला मित्रांनो, टार्गेट तर ठरवलं, पण ते गाठायचं कसं याबद्दल तर आज आपण चर्चा करणार आहोतच. परंतु त्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. आपल्या पिकाच्या उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक कोणता? कोणी म्हणेल पाणी, कोणी म्हणेल खत, कोणी म्हणेल फवारणी. मित्रांनो, हे घटक तर परिणाम करतात, परंतु सर्वात जास्त परिणाम करणारा घटक म्हणजे योग्य वाणाची निवड. तुम्ही कितीही पाणी द्या, खत द्या, फवारण्या करा, पण वाण चुकला तर संपूर्ण हंगामाची मेहनत वाया जाते. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बियाणं अर्थात योग्य वाण तुम्हाला मिळावेत यासाठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या वाणांची माहिती आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये तो वाण विद्यापीठाने कधी प्रसारित केला, प्रत्येक वाणाचा कालावधी, त्याची उत्पादकता किती आहे इत्यादी माहिती दिलेली आहे. आता यापैकी नक्की कोणता वाण निवडावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. यासाठीचा एक मस्त उपाय म्हणजे फक्त 4 प्रश्न लक्षात ठेवा. हे 4 प्रश्न गटातील परिसरातील शेतकऱ्यांना विचारले की निर्णय सोपा, एकदम सोपा होऊन जातो. पहिला प्रश्न, तुमच्या भागात हे वाण येते का? अहो, एखादं वाण दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विद्यापीठाच्या फार्मवर छान येत असेल, पण तुमच्या जमिनीत, तुमच्या हवामानात ते येतं का? तुमच्या तालुक्यातील जुने अनुभवी शेतकरी कोणते वाण वापरतात ते पहा. दुसरा प्रश्न, त्या वाणाची उत्पादकता खरंच किती आहे? तुमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात किती उत्पादन घेतलं तेच खरं उत्तर. तिसरा प्रश्न, हे वाण कीड आणि रोगास प्रतिकारक आहे का? कीड आणि रोगामुळे उत्पादन घटतं आणि फवारणीचा खर्च वाढतो. त्यामुळे तुमच्या भागात जे रोग, ज्या किडी जास्त येतात त्याला तोंड देणारे वाण निवडावेत. चौथा प्रश्न, या वाणाला बाजारात चांगली मागणी आहे का? व्यापारी कोणतं वाण मागतात, कोणत्या वाणाला चांगला भाव मिळतो याचा आधीच अभ्यास करा. तर मित्रांनो, योग्य वाण निवडण्यासाठी हे 4 प्रश्न नक्की विचारा. तुमच्या भागात हे वाण येते का? त्याची खरी उत्पादकता किती? हे वाण कीड रोगांना प्रतिकारक आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, या वाणाला बाजारात मागणी आहे का? मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही गटाच्या माध्यमातून एकत्र आला आहात. आता या एकजुटीचा फायदा घ्या. एकत्र निविष्ठा खरेदी सुरू करा आणि त्याची सुरुवात करा एकत्र बियाणे खरेदीपासून. एकट्याने खरेदी केली तर महाग मिळतं, गटाने खरेदी केली तर डिस्काउंट मिळतो, बचत होते, नफाही वाढतो. बचत आणि नफ्याचं मीटर आत्ताच सुरू करा, आपल्या बियाणे खरेदीपासूनच.